भडगाव येथे वाळूच्या एका डंपरवर पोलिसांची कारवाई। भडगाव शहरातून अवैधरित्या जाणाऱ्या वाळूचा डंपर पकडून पोलिसांनी धाक कार्यवाही केलेली आहे। ही कार्यवाही मार्च 11 रोजी रात्री 2:40 पोलिसांनी केली आहे। घटनेबाबत भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कार्यवाहीने भडगाव शहरासह तालुक्यात गिरणा नदीच्या पाण्यातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरलेले आहे। भडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांच्या महसूल पथकांसोबत पोलीस प्रशासनाच्या टीमनेही गिरणा नदीच्या पाण्यातून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कार्यवाहीचा बडगा उगारलेला दिसत आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाचेही सर्वसामान्य जनतेतून स्वागत होत आहे। पोलीस प्रशासनाने अशाच कार्यवाह्या सतत सुरू ठेवाव्यात अशी मागणी भडगाव शहरासह तालुक्यातील नागरिकातून होत आहे। भडगाव शहरातील पाचोरा रोडवरील ग्रामीण रुग्णालयासमोर पांढऱ्या व निळ्या रंगाचा वाळूने भरलेल्या टाटा कंपनीचे डंपर मध्यरात्री 2:40 मिळून आले होते। याबाबत पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांनी फिर्याद दिली। सुमारे 10,16,000 किमतीची मालमत्ता जप्त करत वाहन मालक अशोक गायकवाड सारोळा बुद्रुक व आदेश चौधरी बाहेरपुरा या दोघांही संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, सहाय्यक फौजदार प्रदीप चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सोनवणे हे करीत आहेत। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भडगाव।